अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पत्रकारांशी संवाद साधत आगामी काळातील महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विभागातील मनुष्यबळ वाढविणे, महानगरपालिका शाळांची देखभाल व गुणवत्ता वाढ तसेच नागरिकांना अधिक सक्षम आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे या विषयांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला जाईल. विविध विभागातील प्रलंबित कामांचा आढावा घेऊन ती तातडीने मार्गी लावण्यात येतील असा विश्वासही डॉक्टर गोंदावले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समन्वयातून काम करण्यात येईल. यासोबतच असा विश्वास पण त्यांनी यावेळी व्यक्त केला. या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की आता आजच मी अमरावतीचा आयुक्तांचा चार्ज घेतलेला आहे. सर्वप्रथम माझी जे काही प्रायोरिटी राहील तिथल्या लोकांच्या समस्या काय आहेत ते समजून घेण्यात राहील. कारण मी स्वतःचा अजेंडा राबवण्यापेक्षा प्रशासन हे नेहमी लोकाभिमुख राहणं अपेक्षित आहे. त्यामुळे लोकांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत हे बघून मग पुढचं माझं नियोजन या संदर्भात असणार आहे. परंतु कॉर्पोरेशनचा जर विचार केला तर कॉर्पोरेशनची आर्थिक परिस्थिती ही थोडीशी नाजूक आहे. म्हणजे तिथं उत्पन्न वाढवण्यासाठी खूप गरज आहे आणि जेव्हा तुमची फायनान्शियल स्ट्रेंथ येते तेव्हाच तुमच्या बाकीच्या गोष्टी योग्य प्रकारे आपण राबवू शकतो. तर त्या दृष्टीने ही एक प्रायोरिटी राहील.